सातारा जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या निमित्तानं सातारा जिल्ह्यात आज जे घडलं त्यामुळे महायुतीमधीलच पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं चित्र दिसलं। भाजपचे आमदार महेंद्र शिंदे यांच्या पत्नी डॉक्टर प्रिया शिंदे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यात। या निवडणुकीत भाजपनं शिवसेना शिंदे गट आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेपासून दूर ठेवल्यामुळे नामदार शंभूराज देसाई, नामदार मकरंद पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली। नामदार शंभूराज देसाई यांनी भाजपनं आज नीचपणाचा कळस केला अशा शब्दात संताप व्यक्त केला। म्हणजे किती दादागिरी, किती मजुरी, किती सत्तेचा माज। आम्ही पण आहे ना त्या सरकारमध्ये मंत्री आहोत। मंत्र्याला जर जखम होती, दुसऱ्या मंत्र्याला जर तुम्ही त्यांना जर धक्काबुक्की करता, दोन दोन मंत्र्यांना ओढता, म्हणजे तुम्हाला मंत्री असलेल्याचं सुद्धा तिथं समोर आपले त्याचं सुद्धा भान नाही। एवढे पोलीस मांडलिकत्व पत्करल्यासारखं भारतीय जनता पक्षाचे आज वागलेले आहेत। आम्ही आमच्या युतीच्या वतीनं या पोलिसांचा आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीरपणानं धिक्कार करतो, निषेध करतो आणि समारोप करताना मी एवढं सांगेन, या प्रकरणाची सुरुवात आज भारतीय जनता पक्षाने केलेली आहे, पण याचा शेवट राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युती निश्चितपणे। पण एक वाक्यात मी सांगेन, भारतीय जनता पक्षाने नीचपणाचा आणि सत्तेची मस्ती कशी असती त्याचा कळस करून आज दाखवलेला आहे। हे लोकशाहीचा गळा घोटणारं कृत्य आहे। सातारा जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता भारतीय जनता पक्षाच्या या कृत्याचं उत्तर लोकशाही मार्गानेच त्याला दिल्याशिवाय राहणार नाही। या अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बळाचा वापर केला असा आरोप खुद्द 2 मंत्र्यांनीच केल्यामुळे सातारा जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात सुद्धा खळबळ उडाली आहे।